नमस्कार. आज आपण नेहमी भाजीमध्ये वापरण्यात येणारे वांगे या भाजीबद्दल आपण माहिती बघणार आहोत. वांग्याच्या भाजीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट जसे की नानोसिन, विटामिन्स आणि खनिजे भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता टळते, वजन नियंत्रण राहण्यास मदत होते, हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मधुमेह असणाऱ्यांनाही फायदा होतो. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते, पण काही विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने वांगे खावे. वांगी खाण्याचे फायदे: पचनक्रिया सुधारते. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते, तसेच आतड्याचे आरोग्य सुधारते. हृदयासाठी उत्तम. रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते. रक्तातील साखर नियंत्रण. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. वजन व्यवस्थापन. कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कर्करोगाचा धोका कमी. अँटीऑक्सिडंटमुळे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत होते आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मेंदूचे आरोग्य. मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आता खबरदारी वांगे खाताना काय घ्यायची? तर काही लोकांना वांग्याची ॲलर्जी असू शकते. ज्यांना पचनाच्या गंभीर समस्या आहेत त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने खावे, कारण की काही वेळा अपचन होऊ शकते. मूळव्याध किंवा किडनीचा स्टोनचा त्रास असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय वांगी खाऊ नये. एकंदरीत वांगी एक पौष्टिक भाजी आहे, जी संतुलित आहार समाविष्ट करण्यास फायदेशीर ठरू शकते, पण आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार सेवन करणे महत्त्वाचे आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.